महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। शाळा असते दिवा, शिक्षक त्याची वात, स्वतः जळतात पण ज्ञानाचा प्रकाश देतात। अशीच माझी ही राजापूर हायस्कूल शाळा, सर्वांची आवडती आणि आदरयुक्त अशी ही शाळा। मीही ह्या शाळेतच शिकलो, लहानाचा मोठा झालो। माझ्यासाठी ही शाळा म्हणजे एक ज्ञान मंदिरच आहे। तर आज या शाळेचा दुसरा दिवस आहे। पहिला दिवस दिनांक 15 जून 2024 या रोजी होता, परंतु त्या दिवशी शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा होती आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीही खूप कमी होती। त्यामुळे त्या दिवशी स्वागत समारंभ झाला नाही विद्यार्थ्यांचा। तर आज तारीख 18 आहे आणि 18 जून 2024 या रोजी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ होणार आहे आपल्या राजापूर हायस्कूल या शाळेमध्ये। तर त्यानिमित्ताने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तसंच राजापूर हायस्कूल शाळेचा परिचय देखील आपण करणार आहोत, कारण या शाळेतून शिकून गेलेले बरेच माजी विद्यार्थी आहेत। त्यांना देखील ही शाळा पाहून त्यांचे जुने दिवस आठवतील आणि ही शाळा आपली शाळा म्हणजे एक राजापूरचं एक गौरव आहे। तर चला तर मित्रांनो, आपण आता जाऊया राजापूर हायस्कूल शाळेमध्ये आणि तेथील असलेला विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ ते देखील आपण पाहणार आहोत। तसंच शाळेचा परिचय देखील करून घेणार आहोत। तर चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया राजापूर हायस्कूल या शाळेमध्ये। तर मित्रांनो, ही आहे आपली राजापूर हायस्कूल राजापूर, आपल्या सर्वांची आवडती अशी शाळा। आणि राजापूर हायस्कूलच्या समोरच हे आहे नीनादेवी आईचं मंदिर आणि त्याच बाजूला आहे विश्वनाथ विद्यालय राजापूर, ही शाळा देखील आहे।
मित्रांनो, आपल्याला आता राजापूर जे हायस्कूल आहे हे संपूर्ण आपण पाहतात परिसर, ही पूर्ण इमारत आहेत ते राजापूर हायस्कूलची इमारत आहेत. तर आपण त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण सर्वप्रथम आलो आहोत ते मुख्य इमारतीपासून आपण सुरुवात करूया. ही आपण पाहत आहोत ही आहे शाळेची मुख्य इमारत. तिथे आपल्याला संस्थेचं ऑफिस अधिक शाळेचं ऑफिस पाहायला मिळेल. इथे आपण पाहतात हे आहे संस्थेचं ऑफिस. नमस्कार. आपण थोडक्यातच निरीक्षण करूया. आणि इथेच बाजूला इथे शाळेचं ऑफिस आहे. इथे शाळेचं कार्यालय आहे, ते आतमध्ये आहे ऑफिस. आणि इथे मुख्याध्यापक कक्ष आहे. आपण बाहेरूनच पाहूया. तर आपण आता मुख्याध्यापक कक्ष पाहिल्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. आपण शाळेच्या जे इमारती आहेत त्याबद्दल आपण परिचय करून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत हे विजय गाडगे साहेब आहेत, तिथले कर्मचारी आहेत हायस्कूलचे. तर आपण त्यांच्यासोबत जात आहोत. चला. हे स्टाफ रूम आहे, शिक्षक कक्ष. हां हां. तर आपण जी समोर इमारत पाहत आहात हे शिक्षक कक्ष आहे, म्हणजे स्टाफ रूम आहे. तर हे स्टाफ रूम आहे. ही जी इमारत आपण पाहत आहात ही आहे काळे सभागृह. आणि तसंच या इमारतीमध्ये प्रयोगशाळा, तसंच वरच्या बाजूला वाचनालय आहे. तसं आपण पुढे जाऊया, शाळेच्या पटांगणाकडे जाऊया. तर आपण आता गेटमधून आत जात आहोत. ही गोखले इमारत. तर हे आपण समोर जे पाहत आहात हे आहे गोखले इमारत. आणि हे समोर पाहतात हे आहे शाळेचं पटांगण आहे. हे जे आपण इमारत पाहत आहात ही नवीन इमारत झालेली आहे साधारण 3-4 वर्षापूर्वी. ही महोत्सव भवन आहे. आपण विद्यार्थ्यांनी पाहत आहे. तिकडे वर्ग पण आहेत ना, 11वी-12वी विज्ञानचे वर्ग असतात. हां, ह्या इमारतीमध्ये 11वी-12वी विज्ञानचे वर्ग इकडे असतात. व्यायामशाळा आहे आणि त्याच्यावरती ही व्यायामशाळा आहे. चला, तर ही समोर आपण जी इमारत पाहत आहात ही सर्वांच्या परिचयाचे हॉल, कला मंदिर हॉल आहे. इथे मोठमोठे कार्यक्रम असे फंक्शन वगैरे भरतात, सभा होतात. अच्छा, आपल्याला खूप उत्तम अशी माहिती देतात. आणि समोर आहे तो दिंडी दरवाजा. आणि ही IBT रूम. IBT रूम कुठले? इथे टेक्निकल वगैरे सगळं मुलांना शिकवले जातात, या गोष्टी शिकवल्या जातात. हे शिक्षक आहेत त्यांचे. हे नमस्कार सर. इंचार्ज आहेत, IBTचे इंचार्ज आहेत, माजरकर सर. नमस्कार. आपल्या इथं राजापूर हायस्कूलमध्ये एक 2017-18 पासून आपल्या संस्थेने IBT नावाचा कोर्स चालू केला आहे. तर तो कोर्स आहे म्हणजे 8वी, 9वी, 10वी या वर्गांसाठी आहे. म्हणजे जसं पहिलं टेक्निकल होतं, म्हणजे जसं आपण ITIला आंबेवाडीत जायचं. पण इथे हा जो संस्थेने कोर्स चालू केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण बेसिकली नॉलेज. आता नेमकं म्हणजे बेसिक नॉलेज म्हणजे नेमकं काय, तर आता याच्यामध्ये आपला IBT नावाचा कोर्स आहे. IBT म्हणजे इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी, मूलभूत माहिती तंत्रज्ञान. म्हणजे आपण जीवनामध्ये शिकत असताना आपल्याकडे विविध कौशल्य असले पाहिजे, तरच आपण पुढे जाऊन काहीतरी करू शकतो. नाही तर नुसतं शिकून काही फायदा नाही. म्हणजे आता IBT म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 4 विभाग आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे अभियांत्रिकी, त्यानंतर ऊर्जा पर्यावरण आहे, त्यानंतर शेती व पशुपालन आणि गृहारोग्य. म्हणजे असे 4 विभागामध्ये मुलांना पूर्ण बेसिक नॉलेज. आता ऊर्जा पर्यावरण म्हणजे इलेक्ट्रिकल विभाग घेतल्याच्यानंतर त्या विभागामध्ये त्यांना म्हणजे बेसिक घराची पूर्ण विद्युत वायरिंग, पुन्हा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या गोष्टी समजा. आता बेसिक म्हणजे काय, आता एखाद्या मुलाला बोर्ड बसवायचा असेल तर पहिला आधी त्याला माहीत पाहिजे वायरिंग कुठची आहे, लाईन कुठलं, अर्थिंग, या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे, तरच आपण
पुढे जाऊन करू शकतो. म्हणजे आता 8वी 9वी 10वीसाठी आपण काय करतो, ह्या 4 विभागांमध्ये पहिला आपण बेसिक आधी 8वीला घेतो, त्यानंतर 9वीला आपण त्याला प्रॅक्टिकली नॉलेज देतो आणि नंतर मग त्याला आपण काय करतो की आपण एखाद्या ठिकाणी आपल्याला एखादा प्रोजेक्ट करायचा असेल, आता समजा शाळेमध्ये एखाद्या वर्गामध्ये बोर्ड बसवायचं असेल, फॅन बसवायचं असेल, तर आपण त्या मुलाला प्रत्यक्षरित्या करायला देतो. म्हणजे त्याला बेसिक नॉलेज म्हणजे काम करापर्यंत हे सर्व नॉलेज या अभ्यासक्रमातून भेटतो आणि याचा फायदा आपल्याला 100% म्हणजे ज्या मुलांनी जर आपण व्यवस्थित अभ्यासक्रम समजून घेतला आणि प्रॅक्टिकल करत गेलं तर एकदम व्यवस्थितरित्या तो मुलगा तयार होऊ शकतो. थिअरी आणि प्रॅक्टिकली दोन्ही ते चालतं. हा, थिअरी एक साधारण 70% इथं प्रॅक्टिकली नॉलेज होतं. मुलं प्रत्यक्षरित्या हाताने काम करतात, त्यामुळे त्या संबंधित ज्ञान आहे ते मुलांना लगेच प्राप्त होतं, आत्मसात करतात, आत्मसात लगेच होतं. त्यामुळे त्यांना जास्त डोकेलिटी लावायची काही गरज नाही, पाठांतर करण्याची जरूरत नाही. बरोबर, थँक्यू, धन्यवाद सर. तर हे आपण 4 रूम पाहता ते IBTचे रूम आहेत. तर चला आपण पुढे जाऊया. हे आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत. मला ना कसं वाटतंय, आता दुसरा दिवस आहे शाळेचा? मजा येते, मित्र भेटतात, त्यामुळे सगळे मित्र भेटल्यामुळे जरा मजा येते. हां, बरं, अभ्यास पण तेवढंच चांगलं करा, मैत्री करा, अधिक अभ्यास देखील तेवढंच चांगलं करा. आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करता येईल तेवढे तिकडे लक्ष द्या. बरं, धन्यवाद. तर आपण समोर पाहतात ही आहे गोखले इमारत, आपण त्यापासून पाहिले. आणि ही समोर जी इकडे दिसते ही काळे सभागृह आहे आणि वरती ग्रंथालय आहे. तर इकडे खाली प्रयोगशाळा आहे. आमचा ओमकार कसं वाटतं शाळेतला पहिला दिवस? हां, मग झालं कसं. एक पालक आहेत, आपल्याला पालक थोडंफार सांगतील 2 शब्द. कसं वाटतं शाळेचा दुसरा दिवस आहे? हे संगणक टायपिंग करतो. अच्छा, तिकडे संगणक टायपिंग होते. तर ही जी आहे IT लॅब आहे, संगणक आणि टायपिंग कक्ष आहे. आपण बाहेरूनच पाहूया. नमस्कार मॅडम, हे आपण पाहत आहात इकडे संगणक आहे. तिथे खूप चांगल्या प्रकारे मुलांना शिक्षण दिलं जातं. संगणकाचं तसेच टायपिंगचं देखील इकडे खूप चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं जातं मुलांना, विद्यार्थ्यांना. थँक्यू मॅडम. मी स्वाती प्रभाकर संसारे, राजापूर हायस्कूलला टायपिंग इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते. तर आज परीक्षा आमची चालू आहे, तेव्हा आम्ही इथे बसलो आहे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये. त्यांना डिस्टर्ब नव्हतं आणि चांगली चालली आहे परीक्षा व्यवस्थित. आणि शाळा भरेल आता जर आमच्याकडे वेळ कमी आहे मॅडम. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. गोडे भवन, हां, ही जी इमारत आपण पाहत आहात हे आहे गोडे भवन आहे. गोडेदाते भवन, गोडेदाते भवन आहे. आणि हां, ही जी वरती आहे ती गोडेदाते भवन आहे. आणि त्याच्या खाली जी आहे ते अल्पबचत सहकार भवन आहे. शाळेच्या दुसऱ्या दिवशी इथे सगळीजण आलेले, कारण पहिल्या दिवशी अर्धे जण सुद्धा नव्हते. कारण सकाळची शाळा होती, सकाळची शाळा होती. काही जणांचे एक्स्ट्रा चुकतात ना, आणि पहिलाच दिवस असल्यामुळे कोण लवकर सुद्धा येत नाही. खूप छान. कितवीला आहेस तू? मी 7वी. नाव काय तुझं? प्रसाद प्रमोद गाडगे. थँक्यू. झालं ना. तर आपण हायस्कूल शाळेबद्दल थोडक्यात आपण माहिती घेतलेली आहे. जी इमारती कुठे आहे त्यांचा आपण परिचय घेतलेला आहे. तर याबद्दल म्हणजे विजय सर आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आपण पाहत आहात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ते रांगोळी काढलेली आहे. खूप सुंदर अशी रांगोळी.
या सगळ्यांचं स्वागत आहे. सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. चला मॅडम या जुटे मॅडम
प्रार्थना करा मारा निर्भय निर्मळ जळू द्या जीवना रक्षण करणे या सृष्टीचे वाटे आम्हाती मोलाचे ममतेची आणि समतेची द्या आम्हा प्रेरणा करा मला निर्भय निर्मळ उजळू द्या जीवना विद्येवर निष्ठा ठेवूया उद्योगाची कास धरूया साहस शिकवा संयम शिकवा अमुच्या या जीवना करा मारा निर्भय निर्मळ उजळू द्या जीवना नको कधी तो गर्व यशाचा नको कधी तो आळस कामाचा फुलवा सहजीवना करा मारा निर्भय निर्मळ उजळू द्या जीवना उजळू द्या जीवना उजळू द्या जीवना इयत्ता 5वी या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ आणि राजापूर हायस्कूल यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री भालशंकर सर, उपमुख्याध्यापक श्री पवार सर, सौ सावंत मॅडम, मांडवकर सर यांचं मी या ठिकाणी स्वागत करत आहे. आणि या ठिकाणी सुरुवातीला आपल्या शाळेचे माननीय उपमुख्याध्यापक सर्वांना शुभेच्छा देतील. मी सर्वांच्या वतीनं माननीय मुख्याध्यापकांचं स्वागत करत आहे. उपमुख्याध्यापक श्री पवार सर. त्याचबरोबर राजापूर हायस्कूलच्या पर्यवेक्षिका श्रीमती मांडवकर मॅडम यांचंही स्वागत आम्ही पुष्प देऊन करत आहोत. आपल्या 5वीचे पालक प्रतिनिधी सौ आर्या पेंकर यांचंही स्वागत करावं असं मी माननीय मुख्याध्यापकांना सांगत आहे. आणि आमचे
5वीचे एक आणखीन पालक ननावरे यांचंही या ठिकाणी 5वीच्या वर्गामध्ये सहर्ष राजापूर हायस्कूल राजापूरमध्ये इयत्ता 5वीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमास स्वागत कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शाळेचे मुख्याध्यापक माननीय भालशंकर सर, पर्यवेक्षिका श्रीमती मांडवकर मॅडम, सर्व सन्माननीय पालक आणि विद्यार्थी मित्र. पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश असेच विद्यार्थी येत होते. विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासूनच शाळेत उत्साही वातावरणामध्ये यावे आणि शाळेत त्याचा जीव रमावा त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच आनंदी वातावरण ठेवण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ हा एक उपक्रमच आयोजित केलेला आहे. त्यानुसार आज आपल्या शाळेमध्ये वास्तविक शनिवारी शाळा सुरू झाली, पण आज आपल्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी आपली शाळा जुनी आहे, मोठी आहे, शाळेतील सर्व सोयीसुविधांचा लाभ घ्यावा आणि एक आदर्श विद्यार्थी बनेल असे आपले वर्तन ठेवावे. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तुम्ही थांबतो. जय हिंद, जय हिंद. आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे पालकही आहेत आणि यूट्यूब चॅनलचे गुरव सर यांचंही माननीय मुख्याध्यापक स्वागत करत आहे. मी सन्माननीय मुख्याध्यापक भालशंकर सर यांना सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शाळेचे उपमुख्याध्यापक पवार सर, पर्यवेक्षिका मांडवकर मॅडम, सर्व विद्यार्थी, उपस्थित पालक आणि त्याचबरोबर वासवा मॅडम आणि मांडवकर सर या सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करत आहे. खरं म्हणजे शाळेचा पहिला दिवस म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो काही आनंद निर्माण होतो, गेल्या 1.5 महिन्यामध्ये जे पाठीवरचं दप्तर आपण घ्यायला विसरलो, सुट्टीनंतर आपल्याला शाळेच्या पहिल्या दिवसामध्ये एकदा कधी जाऊन माझे सगळे मित्रमंडळी मला गाठ पडतील आणि वर्षभर शाळेमध्ये जे जे काही शिकवलं जाईल त्याच्यानुसार आम्हाला अभ्यास करायची संधी कधी प्राप्त होईल, अशा पद्धतीचं एक वातावरण या ठिकाणी आज नव्याने सुरू झालेलं आपल्याला दिसून येईल. आपल्याला माहिती आहे की सुट्टी लागल्यानंतर आपल्याला घरामध्ये आपलं मित्रमंडळी फार कमी असतात. बाहेर आई वडील आपल्याला जास्त फिरण्याची संधी देत नाहीत सुट्टीत. पण शाळा सुरू झाली की मग आपले असणारे अनेक मित्र आपल्याला या शाळेमध्ये, शाळेच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. त्यांची मैत्री होते आणि अतिशय आनंदी वातावरणामध्ये आपला पूर्ण दिवस कसा जातो हे आपल्याला समजत नाही. ज्या वेळेला 5वीमध्ये तुम्ही येता, ही सगळी मंडळी वेगवेगळ्या गावावरून, वेगवेगळ्या वाडीवस्तीतून आलेली आहेत. कोण कमी जास्त अध्यापनामध्ये, हुशारीमध्ये असेल, हे आपल्याला ह्या 3-4 महिन्यामध्ये आणि 6 महिन्यामध्ये प्रत्येकाची, विद्यार्थ्याची अभ्यासाची प्रगती, विविध असणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुमची असणारी प्रगती, विद्यार्थ्याचे असणारे सुप्त गुण, कोणाला खेळामध्ये आवड असेल, कुणाला ड्रॉइंगमध्ये आवड असेल, कुणाला अन्य कोणत्याही प्रकारचा छंद असेल, कोणाचं वक्तृत्व असेल, हे सगळे विद्यार्थी ज्या ज्या वेळेला पुढे येतील, दरवर्षी या ठिकाणी मराठी शाळेमध्ये स्नेहसंमेलन असतं. त्या स्नेहसंमेलनातून ही मुलं आपली कला सादर करत असताना
प्रत्येकाला कोणती नाही कोणती तरी एखादी कला उगत असते आणि याचं सादरीकरण करण्याची संधी यावर्षी या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून तुम्हाला निर्माण होणार आहे. आमच्याकडे दरवर्षी स्नेहसंमेलन हा विषय नाही. एक वर्षाआड स्नेहसंमेलन असं गेल्या वर्षी आमच्याकडे सहल होती, यावर्षी स्नेहसंमेलन आहे. नक्कीच हे मराठी शाळेतून आलेले अन्य ठिकाणाहून आलेले विद्यार्थी आपली कला या ठिकाणी सादर करतील. 5वीसाठी स्कॉलरशिप ही परीक्षा आहे. हुशार विद्यार्थी या परीक्षेमध्ये आपलं प्रावीण्य हे मिळवू शकतील. आमच्याकडे 5वी 8वीला शिकवणारे अतिशय तज्ज्ञ शिक्षक वर्ग आहे. नक्कीच या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या या कला क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी आमच्याकडे असणारे तज्ज्ञ शिक्षक आहेत, हे नक्कीच तुम्हाला लाभलेले आहेत. त्यांची साथ तुम्हाला मिळेल. या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सांगत असताना वेगवेगळ्या शाळेमध्ये ॲक्टिव्हिटीज आहेत. सुसज्ज असं ग्रंथालय आहे. काल सांगितल्याप्रमाणे आपल्याला दिसून येईल की 2 लाखाचं साहित्य, क्रीडा साहित्य आज आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. ती मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध होईल. विविध विद्यार्थ्यांसाठी योजना आहेत. हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांनी शिस्तसुद्धा पाळणं गरजेचं आहे. नक्कीच हे विद्यार्थी शाळेमध्ये शिस्त पाळतील. जर काय एखादा विद्यार्थी गडबड करत असेल तर त्या संदर्भात त्याला सांगण्यात येईल. नक्कीच या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन पुढे जाण्याची संधी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल. या ठिकाणी निर्माण झालेले 5वीतले विद्यार्थी, आलेले विद्यार्थी हे नक्कीच पुढे या सेमीच्या माध्यमातून पुढे जात असताना आपल्याकडे 11वी 12वी विज्ञान वर्गापर्यंत म्हणजे या ठिकाणचा विद्यार्थी 5वीमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी 7 वर्ष या राजापूर हायस्कूल आणि घोडे दाते कला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये असणार आहे. या विद्यार्थ्याची नक्कीच प्रगती होईल. जेव्हा केव्हा हे विद्यार्थी मोठे होतील त्यावेळेला आवर्जून सांगतील की माझा 5वीचा वर्ग या ठिकाणी होता, मी या बेंचवरती बसत होतो. ही अभिमानाने मोठं पद मिळाल्यानंतर तुम्ही इतरांना सांगू शकाल. त्यावेळेचे असणारे मुख्याध्यापक, त्यावेळेचे असणारा शिक्षक वर्ग यांना तुम्ही त्यांची आठवण करून द्याल आणि नक्कीच तुम्ही फार मोठे या शाळेतून होऊन पुढे आपली वाटचाल ही कायम ठेवाल, यशवंत व्हाल. अशा पद्धतीनं या नवीन वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागतासाठी राजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री भालशंकर सर उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. याचबरोबर उपमुख्याध्यापक माननीय श्री कांबळे सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानते. शिवाय आताच पर्यवेक्षक पदावर विराजमान झालेल्या आणि इयत्ता 5वीच्या वर्गशिक्षिका श्रीमती मांडवकर मॅडम याही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्यांनी ही सगळी तयारी केलेली होती, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पालक, या पालकवर्गाचे सुद्धा मी आभार मानते. सर्व चिमुकल्या आमच्या या विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत आहे. याचबरोबर या कार्यक्रमाचं जे आयोजन करण्यासाठी इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचंही खूप सहकार्य मिळालं, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.